आरक्षणास साथ द्यावी, जरांगे यांनी मुंबईकरांना आवाहन केलंय। त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला, तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे। मग आता समाजाचा तोटा होत नाही, कापसाला व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं। जरांगे पाटलांना मुंबईमध्ये यायची गरज पडणार नाही, त्याआधीच परमनंट आरक्षण मिळणार, आरक्षणासाठी जलद गतीनं काम सुरू, गिरीश महाजन यांचं वक्तव्य। राज्य सरकारला 1 तासही वाढवून दिलेला नाही, 20 जानेवारीपर्यंत शेतीची कामं पूर्ण करण्यासाठी वेळ घेतला, शेतीचं कामं आटपून आम्ही मुंबईकडे निघणार, जरांगे यांचं वक्तव्य। कापसाला व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होत आहे, जे पीक असते त्याला देणं होत आहे। इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं, पण आम्हाला वेळ पाहिजे, सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही। लोकसभेसाठी आमचे 6 जागांवर लक्ष केंद्रित, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी या जागा लढवणार, आम्हाला महायुती आणि महाआघाडी यांचा अनुभव वाईट, राजू शेट्टी यांची माहिती। 6 जागा आम्ही निवडलेत, हातकणंगले असेल, कोल्हापूर जिल्ह्यातला दुसरा कोल्हापूर मतदारसंघ असेल, सांगली मतदारसंघ, बुलढाणा आणि परभणी अशा 6 जागा आम्ही निश्चित केलेल्या आहेत। वंचितला सोबत घेण्याबाबत मी व्यक्तिगतरित्या सकारात्मक, 29 डिसेंबरच्या बैठकीत वंचितबाबत चर्चा होणार, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। माझी व्यक्तिगत भूमिका निश्चित राहणार आहे की जर वंचित बहुजन आघाडीचा प्रतिसाद दिला तर त्यांनाही गठबंधनमध्ये घेतलं पाहिजे। 29ला जागा वाटपासंदर्भामध्ये एक धोरण ब्रॉडली ठरेल आणि मग पक्षाने या चर्चेला बसावंच लागेल ना। आधी काँग्रेसची अंतर्गत बैठक आहे। बाबरीचं घुमट कोसळताच पळून गेलेले आम्हाला कसलं आव्हान देतात, 2024ला कोणाचं हिंदुत्व आहे ते कळेलच, राऊतांची टीका। बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, बरं का, ढुंगणाला पाय लावून, आय रिपीट, बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, ज्यांना घाम फुटला। सुनील देवधर यांची पुणे लोकसभेसाठी जोरदार तयारी, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची घेतली बैठक, येत्या 2 महिन्यात पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार, सुनील देवधर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार, माझ्यासोबत असलेले आमदार आणि नेते सध्या बोलत नाहीत, वेळ आल्यावर बोलतील, भुजबळांचं वक्तव्य। माझ्याबरोबर असंख्य ओबीसी आणि मागासवर्गीयाचे कोट्यावधी लोक जे आहेत माझ्या पाठीमागे आहेत, त्याच्यामुळे मी एकटा नाही। दुसरं, अनेक नेते सुद्धा असे आहेत किंवा आमदार आहेत, ते सुद्धा माझ्याबरोबर आहेत, परंतु ते सध्या बोलत नाही आहेत। यवतमाळमध्ये मागच्या 48 तासात 6 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्य सरकारकडून फक्त घोषणा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका। 48 तासामध्ये 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, परंतु सरकार अजून या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं मदत पोहोचू शकलेलं नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी, आज मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करणार। उद्या पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक, बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार, गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेअरचा आढावा घेतला जाईल, नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेमध्ये ही दुसरी बैठक। मागासवर्ग आयोगाने ओबीसी मधील जातींचा सर्व्हे केला तर कोर्टात जाणार, ओबीसी मधून मराठा आरक्षण देण्यास विरोधच, बबनराव तायवाडे यांचा इशारा। आणि